आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊयात. मी ॲम्ब्युलन्सला कॉल करतो. राघव, ॲम्ब्युलन्स? साध्या 2-3 उचक्या लागल्या मला. अरे तुझं काय एवढा का घाबरलास तू? नाही त्याचं काय ना शालमली, तुझ्या उचक्या थांबल्या नाहीत ना तर तुम्ही तुमच्या बेबीला आमच्याकडे आणून सोडा. मग आम्हाला त्याला सांभाळायला जमणार नाही. मग आम्ही त्याला दाढी मिशी काढणार आणि मग तुम्ही आम्हाला ओरडणार. एका उचकीमुळे एवढं सगळं काही घडणार आहे म्हणून घाबरलोय मी. बरा आहेस ना तू? हाय. अरे काय झालं? हाय सौम्या, बस बस. कशी आहेस? मस्त. सुमित, आता आलोय आपण कॅफेवर. सांग ना काय न्यूज आहे. येस. तर शालमली, मी हिला बातमी सांगितलेली नाहीये. गुड न्यूज तिला तू द्यायचीस. कम ऑन. ओके. गेस व्हॉट सौम्या, मी तू मावशी होणार आहेस. मी? अगं पण मला बहीण नाही आहे. अगं म्हणजे सौम्या मी आई होणार आहे. अभिनंदन. थँक्यू. मस्त न्यूज दिलीस तू. मी 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 पण बाबा होणार आहे. तुझं सुद्धा अभिनंदन. एक गाईस, मग पार्टी झालीच पाहिजे. अरे हा, हे आपल्याला का नाही सुचलं? आश्चर्य आहे. तुम्हा लोकांना कोणाला पार्टी बद्दल नाही सुचलं? कोणाला आनंद झालेला दिसत नाहीये. होय तसं काही नाही बरं का. आणि देर से सही सुजा तो सही, आता जंगी पार्टी झालीच पाहिजे. येस. हे राघव, आपण पार्टी बिर्टीचं सगळं नंतर विचार करू. तात्पुरतं म्युझिकलवर कॉन्सन्ट्रेट करूयात आपण. बरं मी काय म्हणते, पार्टी मी अरेंज करते. हा, तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवते. ओके, काय हवंय सांगा. शालमली, प्रेग्नेंट आहेस ना तू? काही गरज नाहीये. कशाला काम करतेयस? छोटीशी पार्टी आहे. असं बाळ येणार आहे की नाही. छोटीशी एकदम छोटी. बेबी, माझी छोटीशी गोष्ट ऐकतेस का प्लीज? आपण काहीही अरेंज करायचं नाहीये, कारण मग आपण अरेंज करायला गेलो ना की तू इतकी धावपळ करशील, इतकी दमशील, नको त्रास होईल. प्लीज गाईज, सॉरी. अरे सॉरी काय, बरोबरच आहे. गाईज, एक मिनिट. पार्टी करूयात. या पार्टीची अरेंजमेंट मी करेन. तुम्ही सगळ्यांनी एक काम करा, संध्याकाळी फ्लॅटवर या. मी सगळी तयारी करून ठेवते. ठीक आहे? काय? खरंच? हो. वाव. येस येस. आता पार्टी. येस. थँक्स सौम्या. मला वाटलं आनंद साजरा करण्यासाठी तुम्हाला पार्टी करायची, दारूसाठी करायची मला माहित नव्हतं. मी एवढं दुपारपासून हे सगळं डेकोरेशन केलं, जेवणाचं बघितलं, आणि तुम्ही म्हणता याचा काहीच उपयोग नाही. ठीक आहे, तुम्हा कोणालाच ही अरेंजमेंट आवडलेली नाही ना? मग मी आता हे सगळं इथेच थांबवतो. सौम्या तू ऐक प्लीज एक मिनिट माझं ऐक ना प्लीज. मला काही ऐकायचं नाहीये. ऐकवायचं असेल ना तर त्यांना ऐकव. तू जरा शांत हो प्लीज. एक मिनिट माझ्याबरोबर. नाही. प्लीज सौम्या प्लीज. चल. सॉरी यार, मी माफी काढली. सौम्या यार ऐक ना. तू यार रिलॅक्स प्लीज. तू इतकी का चिडतेस? इतकी का चिडते तू मला विचारतोस? बाहेर तुझे सभ्य मित्र मी दारू न आणल्यामुळे मला किती बोलले, तू ऐकलं नाहीयेस का?
अरे आनंद साजरा करायला आलेत की दारू प्यायला? सौम्या चिल लागा, एवढं काही नाहीये. हे बघ, ते पार्टीच्या मूड मध्ये आले होते आणि त्यांना अचानक कळलं की दारू नाहीये म्हणून ते फ्लो मध्ये बोलून गेले. तू इतकं काय मनावर घेतेस? ओके, हवं तर त्यांच्या वतीने मी सॉरी म्हणतो तुला, मी माफी मागतो तुझी. त्याने काय होणार आहे? मी फक्त दारू नाही आणली म्हणून, पण दुपारपासून मी एवढी मेहनत घेतली ती सगळी वाया गेली. त्याचं काय? तसं काही नाहीये सौम्या. अगं तुझी अरेंजमेंट सगळ्यांना खूप आवडली. तू मगाशी बघितलं नाहीस का, अभिमान शालमली किती इमोशनल झाले होते. आणि त्यांचं सोड ग, मी स्वतः खूप सरप्राईज झालोय सौम्या. मला तुझी अरेंजमेंट अतिशय आवडलेली. तू खरं बोलतोयस? हो, तुझी शपथ. ग्रेट काम केलेलेस तू. आता जाऊयात बाहेर प्लीज सौम्या. किमान अभिमान शालमलीसाठी तरी आपण आजच्या पार्टीचा मूड खराब करूया ना. ठीक आहे, मी फक्त तुझ्यासाठी बाहेर येते. पण हो, नेक्स्ट टाइम मी तुझ्या मित्रांसाठी कोणती अरेंजमेंट करणार नाहीये. मी तुला आत्ताच सांगते. ओके, नो प्रॉब्लेम. आता बाहेर जाऊयात. चल आता. सॉरी गाईज, मी एवढं चिडायला नको होतं. नाही ऍक्च्युली आय एम सॉरी. मी उगाच बोललो. आणि एक दिवस दारू नसेल तर काय फरक पडतो? वी डिडंट मीन टू हर्ट यू सौम्या. एक्स्ट्रीमली सॉरी. सौम्या, तू खूप मनापासून आणि मेहनतीने ही सगळी अरेंजमेंट केली. बघ ना इकडे, असं वाटतं की सगळी छोटी छोटी बाळं आमचीच आहेत आणि ती आमच्याकडे बघतायत ना. मला तरी मनापासून आवडलंय. हा, खूप आवडलं. हो, आणि मला तर ही अशी एवढ्या युनिक डेकोरेशनची आयडिया सुचलीच नसती. आय मीन, किती मेहनतीने केलंय तिने हे सगळं, मी पाहिलंय. हो, खर तर मी पण सॉरी म्हणतो. खरंच खूप छान झालंय डेकोरेशन सौम्या. आणि दारूचं काय पेलो काय नाही पेलो काय, फक्त स्टार्टर्स जर का वेळेवर मिळाले तर कसं. भूक लागली आहे खूप. ओके, हे सगळं होईल पण अरे राघव कुठे आहे? दारू पाहिजे तुला? दारू? अरे दारूसाठी पार्ट्या करता तुम्ही? लाज वाटायला पाहिजे तुला. अरे ती शालमली आई होणार आहे ना रे, त्यासाठी पार्टी करताना रे तुम्ही. अरे ते बाळ बघत असेल ना रे, शालमलीच्या पोटातून कसले संस्कार होतील त्याच्यावर. मला पण हेच वाटतं की सुमित आणि कावळ्याच व्हायला पाहिजे होतं. सुम्या केवढा खुश राहिला असता यार. तसं मी शालमली सोबत आहे आणि शालमली माझ्यासोबत आहे, हो की नाही?